होम पेजवरचा आणखीन एक महत्त्वाचा आणि रोज लागणारा मेनू म्हणजे इथं ऑनलाईन टूल्स या ऑप्शनमधून आपला जो डेटा आहे तो आपण अपडेट करत असतो. या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स दिसत आहेत, ते एक एक करून आपण आता डिटेल बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे तो म्हणजे डेटा इम्पोर्ट. डेटा इम्पोर्टमध्ये आपण आपल्या पॉलिसीज आहेत त्या FUP अपडेशन करू शकतो. नवीन पॉलिसी जर काय केल्या असतील तर त्या या प्रोसेसनं तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे ऑन अदर पॉलिसी स्टेटस. अदर पॉलिसी स्टेटसमध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठल्याही तुमच्या एजन्सी व्यतिरिक्त कोणत्याही पॉलिसीचा नंबर इथं दिला, पॉलिसी नंबर, आणि शो स्टेटस म्हटलं की तुम्हाला पॉलिसीचा स्टेटस दिसेल. त्याच्यानंतर येते अपडेट मोबाईल अँड ईमेल. अपडेट मोबाईल अँड ईमेल म्हणजे तुमच्या पॉलिसी होल्डर जे आहेत त्यांचे मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर ॲड्रेस, त्याच्यानंतर नॉमिनीज, हे सगळं अपडेट करण्यासाठी या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्याच्या खाली आहे प्रीमियम सर्टिफिकेट. या ऑप्शनमधून तुम्ही प्रीमियम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता पॉलिसीचं. त्याच्यानंतर इथं येतं डाउनलोड विमा मित्र. हा ऑप्शन फक्त त्याच लोकांसाठी आहे जे विमा मित्रचं लॅपटॉप किंवा डेस्कटॉप सॉफ्टवेअर वापरतात आणि मोबाईल सॉफ्टवेअर वापरतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी डेटा अपडेट करायची गरज नाही आहे. एका ठिकाणी डेटा अपडेट केला लॅपटॉपवरती की ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवरती ॲटो अपडेट होतं ते. त्याच्यासाठी हे फीचर आहे. ते जनरली जे मोबाईलचं फक्त सॉफ्टवेअर वापरतात त्यांच्यासाठी नाही. त्याच्यानंतर डाउनलोड युनिट्स अँड NAV. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या पॉलिसीज आहेत युनिटच्या त्या सगळ्या अपडेट करता. NAV आणि युनिट्स त्याचे अपडेट होतात. त्याच्यानंतर डाउनलोड कमिशन हिस्ट्री. याच्यातून कमिशन हिस्ट्री तुमची डाउनलोड होत असते. इथं मगाशी दाखवल्याप्रमाणे हे कॅन्सल करतोय त्यामुळे ऑपरेशन कॅन्सल असा मेसेज येतोय. त्याच्यानंतर इथं रिसेट पोर्टल पासवर्ड. हा आता आपल्याला नेहमी लागणारी गोष्ट आहे की ज्या वेळेला आपल्याला दर 15 दिवसानं LICचा पोर्टलचा पासवर्ड अपडेट करायचा आहे. सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक अपडेट करतच असतं, पण काही कारणानं जर तुमचा पासवर्ड युजर ID डिसेबल असा मेसेज दाखवायला लागलं तर तो इथं रिसेट पासवर्ड तुम्ही करू शकता. इथं रिसेट पासवर्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड विचारतंय, ते तुम्ही न्यू पासवर्ड तयार करायचा. रिसेट पासवर्डचं बटन दाबलं की तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्ही तो OTP टाईप केला की तुमचा पासवर्ड ऑटोमॅटिक सेव्ह करतं सॉफ्टवेअर तुमच्या एजन्सीमध्ये. तुम्हाला काहीही करायची गरज लागत नाही. त्याच्यानंतर लास्टचा ऑप्शन खूप सुंदर आहे, तो म्हणजे लेटेस्ट NAV. आत्ता ज्या सगळ्या मागच्या जुन्या आणि चालू LICचे प्लॅन्स आहेत युलिप, त्या युलिपचे सगळे NAV इथं दिसतात. हा पण तुम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमम वापरून याचा फायदा घ्या. तुम्हाला ज्या वेळेला अपडेट करायचे ते NAV त्यावेळेला इथं तुम्ही अपडेटला क्लिक केलं की हे NAV ऑटोमॅटिक ते लेटेस्ट NAVमध्ये अपडेट होतील आणि तुम्हाला इथं लिस्ट दाखवेल. सर्व प्लॅन्स जेवढे प्लॅन्स आहेत युलिपचे ते प्लॅन्स सगळे इथे दिलेले आहेत. त्याचे लेटेस्ट NAV इथं दिलेले. तर हा ऑनलाईन टूल्सचा मेनू आपण डिटेलमध्ये बघितला.